करमाळा नगर परिषदेमध्ये आपल्याला पहिल्यांदा संधी मिळाली आहे. खरं तर भारतीय जनता पार्टीचं काम करत असताना आम्ही 2011 पासून करमाळा शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचा विचार रुजवावा म्हणून 2 वेळा भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांबरोबर पॅनल उभा केला. आज हे जे यश मिळाले ते सर्व भारतीय जनता पार्टीच्या जुन्या सहकाऱ्यांमुळे मिळाले आणि भारतीय जनता पार्टीचा जो सबका साथ सबका विकास सबका प्रयास ह्या उक्तीप्रमाणे करमाळा शहरामध्ये चांगलं काम करून नागरिकांचं लोकाभिमुख पारदर्शक काम करण्याचा मी प्रयत्नशील राहील. अगदी तालुक्याच्या नगरसेवक म्हणून निवडून आला. आता तुमच्या डोक्यावर जे बाहेरचं ओझं होतं, आता शहराचं ओझं तुमच्या डोक्यावर आहे. नेमके ओझं तुम्ही कसं उतरणार? खरं तर पक्ष संघटनेत काम करत असताना, तालुका जिल्हा प्रदेशवर काम करत असताना लोकप्रतिनिधी म्हणून काम करायची संधी मिळाली. त्या माध्यमातून जुन्या पक्षाच्या संघटनेत काम केलेला अनुभव, सरकारमध्ये सरकार असलेल्या सरकारच्या विविध उपक्रमावरून शहराच्या विकासासाठी कायम प्रयत्नशील राहणार. आता आपल्या कामाला सुरुवात, काही भाजपचे नगरसेवक, काही विकास आघाडी नगरसेवक यांनी सुरुवात केली कामाला. तुमची आता सुरुवात कशी असेल? सुरुवातीला खरं तर आधीपासूनच काम करतोय. नगरसेवक झाल्यापासून वार्डातील सगळ्या माणसांच्या अडचणींची माहिती घेतली आणि त्याप्रमाणे योगायोग असा की नगरपालिका माझ्याच प्रभागात येत आहे आणि दररोज तिथं थांबून माणसांचे कामं करायचं चालू केले. 21-22 तारखेपासूनच माणसांच्या अडचणी असतील, कुणाच्या पाण्याच्या अडचणी असतील, कुणाच्या स्वच्छतेच्या अडचणी असतील, त्यासाठी लक्ष देण्यास सुरुवात केली.